आज रविवार आहे, बाजाराचा दिवस आहे आपण आता कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत आपल्या मागण्यांच्या, आणि इथे एक काठी, वृद्धाची काठी आपण ठोकणार आहोत, जमिनीत काढणार आहोत, एक संकेत म्हणून की जर वृद्धाचा आदर केला नाही तर या देशाचं काही खरं नाही. धन्यवाद. नाही नाही ते भारत माता की जय, भारत माता की. पेन्शन घेते 85 वर्षाची, काय वाढाली ती बी द्या सगळे दे. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. मित्रांनो, आपण आज खासदार साहेबांना हा EPS 95च्या आपल्या समस्यांचं निवेदन देत आहे. खासदार साहेब आज ऑफिसमध्ये नाही आहेत, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांचे प्रतिनिधी यांना आपण हे निवेदन देत आहोत. आपण खासदार साहेबांना ही आपली समस्या लक्षात राहावी, त्यांनी ती लोकसभेत मांडावी आणि आपल्या येत्या लोकसभेच्या सध्याच्या सत्रामध्ये ती मान्य करावी, फिरवून घ्यावी, हा आमचा आग्रह आहे. त्यासाठी आपण आपली हाताळ्याची काठी त्यांच्या ऑफिसच्या समोर काढणार आहोत, एक सिंबल म्हणून. आणि आज खासदार साहेब इथे नाहीत, याचं आम्हाला दुःख आहे, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही आज कलेक्टर साहेबांना बुलढाण्याच्या एक निवेदन दिलं आहे EPS 95 समन्वय समिती यांच्या वतीनं आणि अध्यक्ष कृती समिती यांच्या वतीनं. बुलढाण्यामध्ये आज प्रचंड मोर्चा निघाला, हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते, गावोगावातून जिल्ह्यातून लोक आले होते. आणि ही EPS 95 योजना ही सरकारची 1995ला सुरू झाली. त्या योजनेच्या अंतर्गत पेन्शनसाठी 186 उद्योग येतात, मंडळं, महामंडळं, सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने, सहकार क्षेत्रातले सगळे उद्योग. या लोकांना दर महिन्याला यांची पर्टिक्युलर एक अमाऊंट कट होते, ज्यात सरकार काही अमाऊंट टाकतं आणि यांचा पेन्शन फंड तयार होतो, जो 35 वर्ष जर सर्व्हिस केली एखाद्या माणसाने तर त्याचे सरकारकडे 20 लाख रुपये जमा होतात त्याच्या सर्व्हिसच्या नंतर, त्याच्यापेक्षा जास्त. जर मी ते 20 लाख रुपये आज बँकेत टाकले तर मला 16,500 रुपये त्याचं व्याज मिळू शकतं. पण हे सरकार काय करतं, फक्त 600 ते 2300 रुपये फक्त यांना पेन्शन देतं. आणि हे वारल्यानंतर यांच्या पत्नीला त्यातली अर्धी पेन्शन देताना त्यांना लाज वाटत नाही. आणि मग ते दोघंही वारले तर हे 20 लाख रुपये गडप होतात. इतका प्रचंड मोठा हा सिस्टमॅटिक ऑफिशियल करप्शन आहे, ऑफिशियल घोटाळा आहे, जे प्रत्येक केंद्र सरकार हा घोटाळा चालू देतं. कारण ही दुभती गाय, कर्मचाऱ्यांच्या जीवनावर त्यांच्या घामाचा पैसा हे सरकार मिळवून घेतं आहे. त्यांचे या कर्मचाऱ्यांचे 2,08,000 कोटी सरकारकडे जमा आहेत, त्याच्यावर 17,000 कोटी व्याज येतं. त्यातले फक्त 5,000 कोटी, या व्याजातले फक्त 5,000 कोटी पेन्शन कोटी वाटतात. हा अतिशय भयंकर मोठा घोटाळा आहे भारत देशातला. जर वृद्ध माणसाची ह्या सगळ्या समस्या 60 नंतर आहेत, 60 वयाचे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यभराच्या कमाईच्या पेन्शनचे जरी तुतुरबातूर रक्कम देत असतील आणि त्या माणसाचे मेडिकल प्रॉब्लेम वाढलेले आहेत, त्याच्या बायकोचे मेडिकल प्रॉब्लेम वाढलेले आहेत. आज समाजव्यवस्था अशी झाली आहे की मुलं वागवत नाहीत. मग ह्या लोकांनी करावं काय? आज डॉक्टरच्या फिया आभाळाला भिडल्या आहेत. मग ह्या लोकांनी जावं कुठे? आणि हे वृद्ध आहेत, त्यांच्यावर पैसा नाही तरी हजारो लोक आंदोलनाला आले. याच्यावरून तुमची त्यांच्या भावना, त्यांची तीव्रता जाणून घ्यायला पाहिजे.
आणि ही समस्या सोडवायलाच पाहिजे. जर हे सरकार या समस्येच्या बाबतीत उदासीन असेल तर मी सांगतो, ज्या देशात वरिष्ठ नागरिकांचा, बुजुर्गांचा सन्मान नाही, त्या देशाचं काहीतरी चुकतंय, कुठेतरी ते दुरुस्त केलं पाहिजे. सबका साथ सबका विकास, मग आम्ही कुठे जायचं, मागे राहायचं, आम्हाला घेऊन चला हो, एवढंच म्हणणे आहे. धन्यवाद. नियोजन